माझ्या अंगठीच्या शॉपिंग साठी एवढी एक्साइटेड आहे ना विश्वा. हे मी काही रेफरन्स काढले, तुला दाखवू? सई किती खुश आहे, पण विश्वा आत्ताही उत्साहात नाहीये. काय करू, कसं बोलू त्याच्याशी? माझा फोन तुझ्याकडे आहे का? हे ना तुझं नेहमीच आहे सई. कुठेतरी फोन विसरायचा, मला विचारायचं, माझा काय संबंध आहे यार? जा रूम मध्ये जा, तिकडे असेल बघून ये. सॉरी. विश्व एकटाच आहे आता इथे. हीच संधी आहे जानू, आत्ताच त्याच्याशी बोल. मॅड, तुझ्या लेखी मी या घरात काम करणारी एक मोलकरीण आहे. तिचं नाव तनू आहे. पण आता मला तुला हे सत्य सांगावंच लागणार. मॅड, ही तनू दुसरी तिसरी कोणी नसून तुझी जवळची मैत्रीण जान्हवीच. जी इतके दिवस तुझ्यापासून लपून तुझ्या घरातल्या सगळ्यांना खोटं सांगून या घरात राहते. हे सगळं का झालं? हे सगळं मी का केलं? कशासाठी केलं? हे प्लीज आता मला विचारू नकोस, कारण हे सगळं बोलायची आता ही वेळ नाहीये. खरं तर मला तुझ्याशी एका दुसऱ्याच विषयावर बोलायचं. विश्वा, मी मगाशी तुझं आणि सईचं बोलणं तुझ्या खोलीच्या बाहेर उभं राहून ऐकलं. मला माफ कर, मी असं केलं त्यासाठी. कदाचित आता मी जे काही बोलेन ते ऐकून तुला थोडं वेगळं वाटेल, पण मला असं वाटतं की मी हे बोलणं फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे मनीषचं लग्न वगैरे काहीही नाहीये, आणि तू या संदर्भात सईशी सगळं खोटं बोलतोयस, तिच्या समोर खोटं चित्र रंगवतोयस. तू असं का करतोयस विश्वा? विश्वा, विश्वा, कोणतंच नातं खोटेपणाच्या पायावर टिकूच शकत नाही रे. हे का कळत नाहीये तुला? ती तुझ्यावर खूप प्रेम करते. तुमचं आता लग्न होणार आहे. विश्वा, हे बघ, तू आणि सईने एकमेकांसोबत खुश राहावं एवढीच सगळ्यांची इच्छा आहे, माझी पण. म्हणून तुला एवढं सगळं सांगते. प्लीज थांबव हे सगळं विश्वा, प्लीज थांबव. काहीतरी करावं लागेल. जर मला यांनी जाणून बुजून परमिशन दिली नसेल तर मी उद्या आले काय किंवा परवा आले काय, तरीही ते मला सिद्धिराजना भेटू देणारच नाही. ए थांब रे, ती बाया अजूनही आत आहे काय बघायला पाहिजे. गेलीच असणार, बराच वेळ झाला तिची टीप लागून. इतका वेळ थांबून काय करणार आहे ती? असं नाही रे, आपण नेमकं तिथं आत जायचं आणि ती समोरच बसलेली असलेली आपल्याला दिसायची. अगं सांगितलं ना तुला, गेली असणार. 3-4 तास थांबून काय करणार आहे तिथे ती?
ए आजी आहेस ना? काय बोलतच नाही. आता जानूच्या वस्तू ही पण मोठी होईल. छोटीशी काहीतरी वस्तू पाहिजे. यांच्या लक्षात येईल की ती जानूचीच गोष्ट आहे. कुठली वस्तू? फोटो नको. या पण बऱ्याच मोठ्या वस्तू, छोटीशी काहीतरी पाहिजे जेणेकरून शी हरवली असं वाटेल. इथे पडत नको. पडत शोधू. घड्याळ नको. घड्याळ तर मोठं वाटेल. दुसरं काय बघता येईल? जानूचे आवडते कानातले. येस, ही छोटीशी गोष्ट वापरून जयंतला खिशात टाकतो. काय आजी? बाय बाय. तुम्ही काय करताय? मी तू कशाला आलीस इथे? काय करते म्हणजे? खोलीची साफसफाई नको करायला, आवरावर करायला आलीये मी. हा ठीक आहे, करून घे. पण तुम्ही इथे काय करताय? मी ते आजीची तब्येत बघायला आलो होतो. आजी कशी आहे ते बघायला आलो होतो. बरी आहे, बरी आहे. मला पटेल ना असं उत्तर द्या. म्हणजे तुला काय वाटतं मला आजीची काळजी नाही? अच्छा, काळजी आहे तुम्हाला? मग? मग या मला साफसफाई करायला मदत करा. नाही काय नको. तूच करते साफसफाई. मी जरा माझी कामं आहेत ती करून येतो.